महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारडगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण व दुर्दैवी घटना घडली आहे। निलगिरी बारसमोरील नाल्यात गट्टीने तुडुंब भरलेल्या हायवा ट्रक कोसळल्याने चालक आणि क्लीनरचा जागीच करून अंत झालाय। हा अपघात इतका भयानक होता की हायवेच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला होता। प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला। MH40 CD 9002 क्रमांकाचा हायवा ट्रक गिट्टी भरून जात असताना चालकाचा अचानक झोपेची डुलकी लागली, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव हायवा रस्ता सोडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात कोसळला। हायव्यामध्ये गिट्टीचे वजन प्रचंड असल्याने अपघाताची तीव्रता कमालीची वाढली। या भीषण दुर्घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। यात चालक सुरेश आनंदराव भुर्ले वर्ष 33 राहणार मांडळ, क्लीनर अमित देवराम कुंबळे वर्ष 29 राहणार चंद्रपूर यांचा समावेश आहे। अपघातामुळे हायव्याच्या समोरील केबिन पूर्णपणे चेपली गेली होती, त्यामुळे दोन्ही मृतदेह आतमध्येच अडकून पडले होते। घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। मात्र केबिनचा चक्काचूर झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानात्मक काम होते। अखेर स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह केबिन कापून बाहेर काढण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवछेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले। नाल्यात पडलेल्या अपघातग्रस्त हायवा बाहेर काढण्याचे काम सुरू असून ब्रह्मपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे। या भीषण अपघातामुळे पारडगाव आणि परिसरामध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून ऐन उमेदीच्या वयात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मूळ गावी आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बाहुबली सय्यद।